नमस्कार मित्रांनो, मी आपला ब्लॉगर गणेश जाधव यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी यासाठी बनवत आहे. 3-4 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओच्या माध्यमातून एका मुलाला जॉब पण भेटला आहे. मी जॉबच्या संदर्भात तो व्हिडिओ टाकला होता. तो मुलगा जॉबला आता जॉईनिंग पण झाली त्याची नागपूर लोकेशनला. आता तो जॉबला जॉईन झालेला आहे. मित्रांनो, मला पोस्टवरती माझी जी पोस्ट होती फेसबुकला असेल किंवा यूट्यूबला असेल, तर ज्या पोस्ट होती त्या पोस्टवरती लाईक कमी आणि कमेंट कमी आल्या किंवा व्ह्यूज पण कमी आले, तरी पण एका मुलाला जॉब भेटला. या गोष्टीचं मानसिक समाधान हे मला भेटलेलं आहे मित्रांनो. आणि ह्यासमोर जाऊन सांगायचं झालं तर मला त्या पोस्टवरती कमेंट कमी आणि कॉल जास्त आले. कॉल जास्त ह्यासाठी आले की खरंच जॉब आहे का, मग कोणत्या लोकेशनला आहे, मला औरंगाबादलाच पाहिजे, संभाजीनगरलाच पाहिजे, पुण्यालाच पाहिजे. मित्रांनो, जॉबचं लोकेशन हे कंपनी ठरवत असते. ते आपल्या मनानुसार जॉबचं लोकेशन आपल्याला भेटत नाही. ज्या ठिकाणी जॉबचं लोकेशन होतं त्याच ठिकाणी मुलांना जॉब भेटतील. पण मुलांच्या रिक्वायरमेंट कशी आहे, जॉब करायची इच्छा आहे तर कुठे पण होतो. असं काही नाही आहे की मला संभाजीनगरलाच पाहिजे, त्यानंतर पुण्यालाच पाहिजे, तिथंच जॉब पाहिजे, त्या लोकेशनशिवाय मी जॉब करणार नाही. ह्या गोष्टी जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत आपल्याला जॉब करता येणार नाही. घराजवळ राहून जॉब भेटत नाही आणि भेटला तरी तो खूप रेअर भेटतो आणि आपल्या मनाप्रमाणे जॉब पण भेटत नाही आणि तुमचं तेवढी प्रोग्रेस पण होणार नाही जर तुम्हाला घराजवळ जॉब करायचा असेल तर. तर मित्रांनो, हे बघा, जॉब करायची इच्छा आहे तर थोडं बाहेर निघा. जे आपलं जे सर्कल आहे, कम्फर्ट झोन म्हणतो आपण त्याला, त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघा. कम्फर्ट झोनच्या बाहेर निघून जॉब करा. तुमचा कम्फर्ट झोन वाढेल, मोठा होईल. त्यानंतर तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया कुठे पण जॉब करू शकता. फक्त 4-5 वर्षासाठी बाहेर निघा. जिथं तुम्हाला वाटतं आहे की मी घराजवळ राहून जॉब करणार आहे, 4-5 वर्ष तुम्ही घरातून बाहेर निघत नाही तोपर्यंत मित्रांनो आपलं सेटल होणं किंवा मग आपल्या सगळ्या गोष्टी सुधारणं हे एवढ्या सोप्या नाही आहे मित्रांनो. कारण जॉबची कंडिशन सध्या मार्केटमध्ये काय आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. आणि मला 4-5 मित्रांचे असे कॉल आले की आपल्या जवळच्या मित्रांना जॉब भेटत नाही आहे आणि तू यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत फिरतो आहे की जॉब आहे किंवा मग वॅकेन्सीज आहेत. तर मित्रांनो, माझ्याकडे एवढ्या पण जास्त वॅकेन्सीज नव्हत्या. 10 वॅकेन्सीज होत्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये. त्यापैकी एक वॅकेन्सी तर कंप्लीट झालेली म्हणजे नागपूर लोकेशनसाठी. त्यानंतर तर त्यांचं म्हणणं होतं की संभाजीनगरला वॅकेन्सी आहे का, जर असेल तर आपला असा मित्र आहे त्याला. मित्रांनो, माझ्याकडे जी वॅकेन्सी आहे ती इंजिनिअरिंगच्या रिगार्डिंग आहे. इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाली असेल तर तुम्ही त्या जॉबला लागू शकता. पण तुमचं जर BSc झाली आहे, BSc कम्प्युटर झाले, BSc ॲप्लिकेशन झालेले, BSc IT झालेली, MSc कम्प्युटर झालेले, तर ह्या फील्डचा जॉब माझ्याकडे नाही आहे. मी क्लिअर व्हिडिओमध्ये सांगतो आहे. फक्त कॉल करून असं नका बोलू की तुम्ही जॉबसाठी बोलले होते आणि मला जॉब नाही भेटला. तर मित्रांनो, मी सरळ सांगतो, माझ्याकडे फक्त इंजिनिअरिंग फील्डचाच जॉब आहे. मला खूप सारे कॉल आले जॉबसाठी. तो व्हिडिओ जास्त 700 का 800 लोकांपर्यंत गेला, तरी पण 10-15 लोकांनी कॉल केला जॉबसाठी. तर तुम्ही ह्या गोष्टीहून विचार करू शकता की किती लोकांना जॉब नाही आहे सध्या मार्केटमध्ये. व्हिडिओ जेवढा पाहिजे तेवढा व्हायरल झाला नाही. व्हायरल झाला असता तर खूप लोकांपर्यंत पोहोचला असता. जसं की एका मुलाला जॉब भेटला तर आणखी 10 मुलांना पण जॉब भेटला असता मित्रांनो. तर माझं एकच म्हणणं आहे की एखादा माणूस जर समोरच्याला किंवा समाजामध्ये जे बेरोजगार मुलं आहेत त्यांना जॉब देण्याचा प्रयत्न करते, सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत त्यांना जॉब देण्याचा प्रयत्न करतोय, तर तुम्ही कमीत कमी माणसाला मागं ओढण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो. मागं ओढण्याचं मी यासाठी म्हणतो आहे की 4-5 कॉल माझ्याच जवळच्या लोकांचे आले मला की तुला काय गरज आहे, तू तुझे कामं कर, तुला काय गरज आहे लोकांना सांगत फिरायची माझ्याकडे वॅकेन्सी आहे किंवा मग मी ह्या पोस्टवरती जॉब करतो आहे किंवा ते करतो आहे, हे करतो आहे. मित्रांनो, मी माझ्या बढाया मारण्यासाठी या गोष्टी सांगत नाही आहे. माझ्याकडे वॅकेन्सीसुद्धा यासाठी सांगतो आणि मी समाजाचं काहीतरी देणं लागतं त्यामुळे सांगतो आहे बाबा की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. माझ्याकडे इंजिनिअरिंग रिगार्डिंग जॉब आहे, तुम्ही जॉईनिंग करू शकता. यासाठी मी सांगत होतो. पण खूप साऱ्या लोकांनी ह्यासाठी कॉल केले की तुझं व्हिडिओ टाकणं बंद कर, व्हिडिओ टाकून काय भेटणार आहे, तुला व्हिडिओ टाकून पैसे कमवणार आहेस का. मित्रांनो, तर व्हिडिओ मी पैसे कमवण्यासाठी टाकत नाही. तुम्ही मला फॉलो करा, मी असं पण म्हणत नाही. तुम्ही फॉलो करा, लाईक करा असं माझं म्हणत नाही मुळात. तुम्ही फक्त व्हिडिओ शेअर करा, खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचवा. त्यांना ज्या मुलाला गरज आहे जॉबची त्याच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचला म्हणजे माझं जे साध्य करण्याचं
प्रयत्न चालू आहे ते साध्य होईल मित्रांनो. तुम्ही मला फॉलो करा, लाईक करा. मी असं मुळीच म्हणणार नाही. ते तुम्हाला वाटलं तर तुम्ही करा, नाही वाटलं तर नका करू. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.